सर्वांना नमस्कार. जय हिंद. आपण जी टेस्ट सिरीज स्टार्ट केलेली आहे त्या टेस्ट सिरीजमधला हा सेट पहिला आणि या सेटमध्ये आज आपण ह्युमन राईट आणि या ह्युमन राईट संदर्भातले काही महत्त्वाचे घटक समजून घेणार आहोत, प्रश्न समजून घेणार आहोत. टेस्ट 1. प्रश्न 16. मानवी हक्क म्हणजे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मान यांच्याशी संबंधित व्यक्तीचे अधिकार. प्रथा, परंपरा, पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयाच्या दाखलाद्वारे मिळालेले अधिकार. ह्याच्यामध्ये ह्याचं उत्तर आहे 1. जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मान. म्हणजेच एक प्रकारचा त्याला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे. कशामध्ये? समाजात. या संदर्भातले जे अधिकार असतात त्या अधिकारांना, व्यक्तीला जे अधिकार मिळालेले असतात त्या व्यक्तींना जे अधिकार मिळतात त्या अधिकाराला मानवाचे हक्क किंवा मानवाचे अधिकार म्हणून ओळखले जातात. तिथं प्रथा, परंपरा, पूर्वीच्या न्यायालयीन निर्णय येतात त्यांना पारंपरिक हक्क म्हणतात. हे पारंपरिक हक्क असतात. हे पारंपरिक हक्क हे लवचिक स्वरूपाचे किंवा कधी कधी अलौकिक स्वरूपाचे किंवा थोडक्यात यामध्ये अंधश्रद्धा किंवा एक अवैचारिकपणा त्याचं प्रमाण जास्त असायचं. स्थानिक कायद्यांद्वारे दिलेले अधिकार त्यांना स्थानिक अधिकार म्हणतात. असे जे स्थानिक अधिकार दिले जातात हे स्थानिक अधिकार मोस्ट प्रोबेबली कोणाला दिले जायचे? असे अधिकार आदिवासी लोकांमध्ये जास्त असतात. आदिवासी लोकांना त्या ठराविक प्रदेशामध्ये स्थानिक अधिकार देऊन त्या लोकांचं त्या ठिकाणचं जीवनमान विकसित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जायचा. म्हणून त्यांना स्थानिक कायद्याद्वारे दिलेले अधिकार म्हणतात. तर केवळ भारतीय राज्यघटनेद्वारे मूलभूत हक्कातील दिलेले अधिकार, मूलभूत हक्कातील दिलेल्या अधिकारांना फंडामेंटल राईट्स म्हणतात, जे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आर्टिकल 12 ते 35 या दरम्यान आहेत. ते मूलभूत हक्कातील दिलेले काही महत्त्वाचे अधिकार आहेत जे या ठिकाणी 6 प्रकारामध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे. समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, त्याचबरोबर अल्पसंख्याकांना आणि न्यायालयामध्ये दाद मागण्याचा म्हणजे रिटचा अधिकार, असे 6 प्रकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हे थोडक्यात ह्याचं झालं एक्सप्लेनेशन. जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि सन्मान यांच्याविषयी संबंधित असलेल्या व्यक्तीचे जे अधिकार आहेत त्यांनाच मानवी हक्क म्हणून ओळखलं जातं. क्वेश्चन नंबर 17. अयोग्य असलेले कथन ओळखा. आता तुम्हाला या ठिकाणी काय बघायचं? अयोग्य असलेले कथन. अयोग्य असलेले कथन जे आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. हे कशाबद्दल आहे? तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हा एक घटनात्मक आयोग आहे. पहिली गोष्ट, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो घटनात्मक आयोग नाही. ठीक आहे, तो एक वैधानिक आयोग आहे. तो एक वैधानिक आयोग आहे. मानवी हक्क आयोगासंदर्भात मानवी हक्क संरक्षण अधिनियम जो आहे, मानवी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये या मानवी हक्काच्या किंवा मानवाधिकार आयोगाच्या बद्दलची तरतूद दिलेली आहे. हा जो मानवाधिकार आयोग आहे याची स्थापना 1993 मध्ये झाली. तर ती जी झाली ती झाली 28 सप्टेंबर 1993. कधी झाली? तर 28 सप्टेंबर 1993 रोजी. या आयोगात 7 पदसिद्ध सदस्य असायचे. किती? या आयोगामध्ये 7 पदसिद्ध सदस्य असतात. आता यांची जी आपण रचना आहे ना थोडक्यात बघून घेऊ. आयोगाचा एक अध्यक्ष असतो, 5 पूर्णवेळ सदस्य असतात आणि 7 पदसिद्ध सदस्य असतात. याच्यात जे पूर्णवेळ सदस्य असतात ना यांचा कार्यकाळ किंवा जे अध्यक्ष असतात यांचा कार्यकाळ अप्रॉक्सिमेटली 3 वर्ष किंवा 70 वर्ष इथपर्यंत राहतो. 3 वर्ष किंवा 70 वर्ष यापैकी जे आधी येईल ते या संदर्भात राहत. ठीक आहे, हा एक वैधानिक आयोग आहे. 7 पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग, अल्पसंख्याक आयोग, SC ST आयोग, त्यानंतर अपंग वगैरे या संदर्भातले आयोग, या सगळ्या लोकांचे त्या ठिकाणी समावेश असतो. पुढे जाऊन भविष्यात आपल्याला हे सगळ्या गोष्टी कव्हर करून घ्यायच्या आहेत.
ठीक आहे. तर मानवी हक्क संरक्षण अधिनियमातील कलम 3 मध्ये कलम 3 या कलम 3 अंतर्गत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या संदर्भातली तरतूद दिलेली आहे. तर जेवढ्या काही गोष्टी मला शक्य होतील तेवढ्या मी या ठिकाणी कव्हर करतोय. आपल्याला खूप जास्त वेळ पण नाही घ्यायचा याला, पटापट आपल्याला कव्हरही करायचंय. ठीक आहे. तुम्हाला एक एक सेक्शन वाईज तुम्हाला जे काही डिपार्टमेंटलचे सेक्शन्स देण्यात आलेले आहेत, ठीक आहे, जवळपास एक 7 सेक्शन्स तुमचे आहेत. तर प्रत्येक टेस्ट नंतर 7 सेक्शन तुमचे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देण्यात येतील. टेस्ट नंतरचे 7 सेक्शन तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील, जेणेकरून काय होईल, तुम्हाला एक एक पॉइंट्स कव्हर करता येईल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता याचा अर्थ काय? याचं उत्तर आहे अचुकीचं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना 93 ला झाली होती, 28 सप्टेंबर 93, आणि या आयोगात 7 पदसिद्ध सदस्य असतात, हे पण बरोबर आहे. तर अयोग्य असलेले कथन ओळखा. तर अयोग्य असलेले कथन आहे केवळ अ, म्हणजे याचा आन्सर किती येईल? याचा आन्सर येईल 2. क्वेश्चन नंबर 18. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी जो मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित करून स्वीकारला आहे, त्यामध्ये एकूण किती कलमे आहेत? तर संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, त्याची एक आमसभा असते. या आमसभेत 10 डिसेंबर 1948च्या आधी, ओके, 10 डिसेंबर 1948च्या आधी, साधारणतः 10 डिसेंबर 1946 ला, 10 डिसेंबर 1946 ला जागतिक पातळीवरती, ओके, युनायटेड नेशनची कायमस्वरूपीची युनायटेड नेशन मानवाधिकार आयोग स्थापन केला होता. युनायटेड नेशन्सने एक मानवाधिकार आयोग स्थापन केला होता. या मानवाधिकार आयोगानं 10 डिसेंबर 1948 ला एक जागतिक 10 डिसेंबर 1948 जागतिक मानवाधिकारचा वैश्विक जाहीरनामा, आपण असं म्हणू शकतो, मानवाधिकाराचा एक वैश्विक जाहीरनामा तयार करण्यात आला होता. वैश्विक जाहीरनामा तयार केला होता, आणि या वैश्विक जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्या जगभरामध्ये मानवाधिकारासंदर्भातलं महत्वाचं काम करण्याच्या संदर्भात एक पाऊल उचललं होतं. या जाहीरनाम्यामध्ये जवळपास 30 कलम होते. किती कलम होती? 30 कलम. याचं उत्तर काय येणार? तर याचं उत्तर येणार 3. याच्यामध्ये किती कलम होती? 30 कलम होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हे बाकीची कलम एवढी महत्वाची नाहीत, हे यांचं काही एक्सप्लेनेशन आपण देऊ नाही शकत आहे. ठीक आहे. हे बाकीच्या यांचे काही आपल्याला एक्सप्लेनेशन देता येत नाही, बस एवढंच. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19. राज्य मानवी हक्क आयोगाचा सचिव म्हणून खालीलपैकी कोणत्या दर्जाचा अधिकारी काम करेल? आता राज्य मानवी हक्क आयोगाचा सचिव आहे. सचिव म्हणजे काय? तर एक कायमस्वरूपी नेमलेला एक सरकारी सेवक. हा सरकारी सेवक दैनंदिन कामकाज पार पाडतो. हा काय करतो? तो दैनंदिन कामकाज पार पाडतो. दैनंदिन कामकाज पार पाडल्यामुळं मानवी हक्क आयोगाचा व्यवस्थित काम चालतं. राज्य मानवी हक्क आयोग हे राज्य पातळीवर असतं, आणि राज्य पातळीवर या आयोगाचा जो सचिवाचा दर्जा असतो तो एक सचिव दर्जा म्हणून ओळखला जातो. एक सचिव दर्जाचा तो असतो. मुख्य सचिव दर्जा जो असतो तो राज्याचा प्रमुख सचिव असतो. तो राज्यातील सगळ्यात मोठा टॉप मोस्ट IAS कॅटेगरीचा असतो. तर सचिव दर्जा हा मंत्रालयाच्या प्रशासकीय प्रमुखाच्या दर्जाचा असतो. मी प्रशासकीय प्रमुख म्हणले बरं का, मी राजकीय प्रमुख नाही म्हणलं. प्रशासकीय प्रमुखाच्या दर्जाचा असतो. सचिव दर्जाचा जो प्रशासकीय प्रमुखाचा दर्जा आहे तो सेम या आयोगाच्या सचिवाचा सुद्धा दर्जा असतो. अप्पर सचिव, जिल्हाधिकारी ते नाही. जिल्हाधिकारी दर्जा हा जिल्हा पातळीवर असतो. जिल्हा पातळीवरती जे काही ह्युमन राईट्सच्या रिलेटेड असलेल्या ज्या गोष्टी हाताळल्या जातात ते जिल्हाधिकाऱ्याच्या थ्रू केल्या जातात. अप्पर सचिव मी असंच दिला होता.
तर राज्य मानवी हक्क आयोगाचा जो सचिव आहे त्याचा जो दर्जा आहे त्याचा दर्जा सचिव दर्जाचा असतो. क्वेश्चन नंबर 20, एखाद्या शिक्षित व्यक्तीने स्वतःहून स्वाधीन झाल्यास, एखादा शिक्षित व्यक्ती आहे त्याची शिक्षा झालेली आहे, त्या व्यक्तीने स्वतःहून जर स्वाधीन झाल्यास त्याला हतकडी पायबेडी घालणे म्हणजे प्रशासनाची मनमानी होय, तसेच तो मानवी अपमान होय. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या केसमध्ये दिला होता? या संदर्भातली जी केस आहे ती आहे सुनील गुप्ता विरुद्ध मध्य प्रदेश 1990. म्हणजे जो एखादा शिक्षित व्यक्ती आहे, सुशिक्षित व्यक्ती आहे, शिकलेला आहे, त्याला माहिती आहे की आपण पळून गेलो तरी कानून के हात बहुत लंबे होते, वो तो पकडेंगे. सुशिक्षित व्यक्तीला जर आपण सोडून दिलं किंवा एखादा शिक्षित झालेला व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती जर स्वतःहून हजर होत असेल, स्वतःहून हजर होत आहे बरं का, जर तो स्वतःहून हजर होत असेल आणि त्याला तुम्ही विनाकारण पायबेड्या वगैरे वगैरे घालून त्याला मिरवताय, त्याला मिरवणूक काढताय, लोकांच्या समोर दाखवताय, तर ती काय झाली, एक प्रकारची मनमानीच झाली ना. तर ती काय झाली, मनमानी झाली. तर ते मनमानी होईल म्हणून मानवी अपमान होतो हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनील गुप्ता विरुद्ध मध्य प्रदेश केसमध्ये दिला होता. बाकी पुढच्या टेस्टमध्ये आपण ह्या सुद्धा गोष्टी करू. रविकांत पाटलाची सुद्धा केस अशीच आहे, त्याची सुद्धा मिरवणूक काढली गेली होती. प्रेमशंकर शुक्लाचं पण असंच आहे, सिटीजन ऑफ डेमोक्रेसिक विरुद्ध आसाम. इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या लोकांना मानवी हक्काची अवहेलना झाली होती, मानवी हक्काची अवहेलना केली गेली होती तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत. ती सुद्धा केस आपण पुढे बघू. यांच्यावरती मी पुढे प्रश्न घेतले आहेत. प्रश्न घेतल्यामुळे मी त्याचं जास्त एक्सप्लेनेशन आता खूप जास्त देणार नाही. तुम्ही थोडंसं MPAच्या नोट्सेस किंवा तुमचे जे काही केसेस आहेत त्या केसेस थोड्याशा रीड करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर हा झाला तुमचा ह्युमन राईट. तुम्हाला काय केलं जाणार आहे, आपली जी बॅच आहे या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला ही ही तुम्हाला किरण गुरुजी नावाच्या ॲपवरती मिळेल. किरण गुरुजी नावाचा जो ॲप आहे, हा किरण गुरुजी नावाचा ॲप डाउनलोड करून ठेवा. हा ॲप डाउनलोड केल्यानंतर डिपार्टमेंट PSI या सेक्शनमध्ये जा. डिपार्टमेंट PSI मध्ये यशोमार्ग नावाची बॅच तुम्हाला दिसेल. यशोमार्ग नावाच्या बॅचमध्ये जाऊन क्लिक करा. आणि तिथं जी आपली 10 टेस्ट सिरीजचा भाग आहे मेन्सचा, या 10 टेस्ट सिरीजच्या सेक्शनला कव्हर करा. तुमचे ऑफलाईन टेस्ट सिरीज नागपूरला होणार होती, पण आता नागपूरची ऑफलाईन टेस्ट सिरीज थोडीशी आम्ही कॅन्सल करतोय काही आमच्या जागेच्या अभावामुळे. तर ऑफलाईनची जी टेस्ट सिरीज आहे ही ऑफलाईनची टेस्ट सिरीज होणार नाही. पण जे विद्यार्थी या ठिकाणी येऊ इच्छितात आणि बसून इथं पेपर देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या टायमिंगमध्ये थोडासा एक स्लॉट बुक करून ठेवावा. त्यावेळेस इथं यावं, तुम्हाला टेस्ट दिल्या जातील. पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांनी आपल्या ॲपवरती जाऊन टेस्ट सिरीजचा जो सेक्शन आहे तो टेस्ट सिरीजचा सेक्शन्स जॉईन करून घ्यावा. तो टेस्ट सिरीजचा सेक्शन काय करावा, जॉईन करून घ्यावा. जर का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर याचा नक्कीच आउटपुट चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळेल. मला एवढं वाटतं की तुम्हाला या एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून अभ्यासाची एक चांगली लय भेटायचा प्रयत्न मी करून देईल. चला, धन्यवाद. थँक्यू सो मच. परत भेटू पुढच्या सेक्शनला.